खूप लोकांसोबत असं होतं की विचार करूनही आणि ठरवूनही वाईट विचार ते स्वतःपासून दूर करू शकत नाही. आणि तुमच्यासोबत असं झालेलं आहे का की एखादी गोष्ट तुमच्या कानावर आली असेल एवढीच, परंतु त्याचा तुम्ही एवढा डोंगर करून ठेवता की ज्याचं नाव ते, आणि मग ती तुमच्या डोक्यातनं जात नाही. सतत ती गोष्ट काही काम करत असेल, कोणाशी गप्पा मारत असताल, टी व्ही बघत असाल, तेच तुमच्या मनी चित्ती येत असतात. जसं की समजा तुमच्या कानावर आलं की बाबा रे कोणाची तरी भांडणं झालेली आहेत किंवा कोणाचा तरी ॲक्सिडेंट झालेला आहे किंवा तुम्ही एखादी वाईट बातमी ऐकली, तर मग तुमच्या डोक्यात तेच सतत म्हणजे ठरवूनसुद्धा तुम्ही ते दूर करू शकत नाही. बरोबर आहे. अशा केसमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला ते विचार येऊन जाऊन द्यायचे आहेत. पण एवढंच आहे की ओव्हर थिंकिंग होता कामा नये, कारण की तुमचं मन जेवढं वाईट चितेल ती गोष्ट तितकी घडण्याचे जास्त चान्सेस असतात. त्याच्यामुळे नेहमी लक्षात घ्या की माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये इवन जेवढे कोच आहेत ते सगळेजण हेच सांगतात की वाईट विचार जेवढे तुमच्याकडे येतात त्याच्यापेक्षा खूप कमी चांगले विचार तुम्ही स्वतःकडे अट्रॅक्ट करू शकता. मग याच्यावर उपाय काय? जेवढे वाईट विचार आहेत ते अगदी आणि अगदी ठरवून त्याच्यापासून लांब जायचं. येऊन गेले की परत त्या गोष्टीचा विचार करायचा नाही. दुसऱ्या कुठल्या ना कुठल्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही गुंतून राहायचं आहे, हे लक्षात घ्या. नेहमी लक्षात घ्या, वाईट विचार आले की वाईट विचार कॅन्सल, चांगले विचार वेलकम. हा मंत्र आहे. मी माझ्या व्हिडिओमध्ये एका सांगितलेला आहे. हा बोलायचा, त्याने खूप फरक पडतो. जेव्हा तुम्हाला असं वाटेल की मला वाईट विचार आला आहे आणि हा विचार मला नाही पाहिजे, तर वाईट विचार कॅन्सल, चांगले विचार वेलकम हे म्हणा, आणि मग बघा तुम्ही हळूहळू यातनं बाहेर पडताल आणि तुमचं मॅनिफेस्टेशन चांगल्या कामासाठी एकदम पटपट व्हायला सुरुवात होईल. 100% गॅरंटी आहे. भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.